सिंधुदुर्गमध्ये मालवण किनाऱ्यावर मच्छीमारांना लॉटरी लागली आहे। थोडी नव्हे तर चक्क 2 टन मासळी सापडली आहे, जे ते खोऱ्याने जमा करावी लागते। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मासे सापडल्यामुळे कोकणातल्या मच्छीमारांना गणपती पावलाय। काही दिवसांपूर्वी खवळलेला समुद्र शांत झाला। नारळी पौर्णिमेनंतर पारंपरिक पद्धतीच्या रापणेच्या सहाय्याने मासेमारी सुरू झाली आहे। मालवण शहरामधल्या धुरीवाडामधील समुद्रात स्थानिक मच्छीमारांनी ओढलेल्या रापण जाळ्यात खवळा मासे मिळालेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेल्या हा खवळा मासा खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी तयारी दर्शवली आहे। खरं तर बाजारपेठेमध्ये इतर माशांच्या तुलनेमध्ये खवळा माशांना तसा कमी दर असतो, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेला हा मासा खरेदी करण्यासाठी व्यापारी पुढे आल्यामुळे मच्छीमार निश्चिंत झालाय। खवळी या प्रकारची मासे मिळालेले आहे, पण मार्केटमध्ये या माशांना अजिबात दर नाही। त्यामुळे हे मासे एवढे मासे मिळून सुद्धा पाहिजे तेवढा मोबदला आम्हा सर्वांना आमच्या मच्छीमारांना मिळत नाही। अनधिकृत मच्छीमारी पर्सनेटवर बंदी लिगली जर बंदी घातली गव्हर्नमेंटने, तर याहीपेक्षा दुसऱ्या प्रकारचे मासे आम्हाला या ठिकाणी मिळू शकतात।